नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राज्यातील जवळपास एक दशकभर लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हळू टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. नगर परिषद निवडणुका झाल्या आणि निकाल पण लागले आहेत. आता 29 महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे आणि पुढं आता काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाला मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे आणि तो लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आता त्या निवडणुकीसाठी आपली जुळवाजुळव आपली ताकदीची चाचपणी सुरू केलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद मतदारसंघ गट असणार असून 110च्या वर पंचायत समितीचे गण असणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळं आता जिल्ह्यात जी चर्चा सुरू आहे ती चर्चा म्हणजे ज्यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढवली होती, ज्यांचे पती तुळजापूरचे भाजपचे आमदार आहे, त्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष राहिलेल्या अर्चना पाटील या प्रमुख दावेदार म्हणून मानल्या जात आहे. तर आणखी 1-2 इच्छुक माहितीतून असणार हे पण निश्चित आहे. पण खरा प्रश्न आहे की अर्चना पाटील या कोणत्या पक्षातून ही जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्या भाजपकडून लढतात की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हे त्या जेव्हा निवडणूक जाहीर होईल आणि अर्ज भरण्याचा प्रारंभ होईल त्याच वेळी आहे. इकडं विरोधकाकडून पण 4-5 जणींची नावं चर्चेत आहेत. त्यात प्रामुख्यानं नाव चर्चित आहे ते खासदारांच्या पत्नी ॲडव्होकेट संयोजिनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं. संयोजिनी राजे निंबाळकर पण तसं राजकीय ह्याच्यात सक्रिय असतात. विधानसभा असो की लोकसभा असो, नगर परिषद असो, या निवडणुकीच्या प्रचारात त्या सक्रिय असतात. आपल्या पतीच्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांचा ते प्रचार करत असतात. त्या एका पतसंस्थेच्या चेअरमन पण आहेत आणि LLMचं पर्यंत शिक्षण झालेलं असल्यामुळं आणि शांत आणि सर्वांना समजून घेणारा त्यांच्या स्वभावामुळं त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर इतर महिला पण ज्या की राजकारणात सतत सक्रिय असतात त्यांची पण इच्छा अध्यक्षपद मिळावे असे असणार आहे. आता ही निवडणूक कधी जाहीर होते याकडं सर्वच पक्षांचं आणि भावी पदाधिकारी होणाऱ्यांचं पण लक्ष असणार आहे. पक्षांनी आता अगदी गटागटात जाऊन इच्छुक कोण आहे, तिथली आपल्या पक्षाची ताकद कशी आहे, कोण उमेदवार योग्य राहील याची चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांनी तर त्यांची जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या जिल्ह्याची चाचपणी पूर्ण करत आणली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा प्रमुख आणि धाराशिव कळंबचे आमदार असलेले कैलास घाडगे पाटील यांनीही बैठका आणि चाचपणी सुरू केली आहे. आज ते
तालुक्यातील इटकूर, येरमाळा, कामसवाडी या गटाच्या बैठका त्यांनी आयोजित केल्या असून तिथे कोण इच्छुक आहेत, कोण उमेदवार योग्य राहील या संबंधित आपल्या पक्षातील सहकार्याची चर्चा करणार आहेत. भाजपने सर्वत्र पक्ष निरीक्षक नेमलेले असून त्यांचंही बैठका आणि त्या मतदारसंघात बैठका आणि चाचपणी सुरू आहे. परवाच धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आणि गेली 2-3 दशकं जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या संपत डोक्यांनी भाजपच्या शरडून गटातील चाचपणी बैठक घेतली, तिथली अंदाज घेतला आणि त्याचा अहवाल आता ते जिल्हा कार्यालयाकडे सादर करतील असं चिन्ह आहे. पक्षाचे इतरही पदाधिकारी ज्या गटासाठी नेमणूक केली आहे तिथे जाऊन सर्व अहवाल गोळा करत आहे. अशी स्थिती काँग्रेस, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्या पण चालू आहे. आता नेमकं निवडणूक जाहीर कधी होते आणि निवडणुकीच्या पूर्वी कोण कोण एकत्र येऊन लढतं, सर्वांचंच सोबतीस उभे लढवण्याचा इरादा आहे हे कळून येणार आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथील वाघोली या उपनगरातील BMS इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या संस्थेचा 20 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन प्रज्वलन करून संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सातव यांनी केलं आणि उद्घाटनपर भाषणात शिक्षणात अभ्यासाबरोबर खेळाची किती आवश्यकता आहे, खेळामुळं माणसाची कशी प्रगती होऊ शकते याविषयी योग्य असं मार्गदर्शन केलं. शाळेच्या आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वर्षा पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळात पण प्रावीण्य मिळवावं असं आग्रहाचं त्यांना मार्गदर्शन केलं आणि खेळासाठी जो तास असतो त्या तासाला तुम्ही सर्वांनी उपस्थिती लावावी, आपल्याला जो जमतो तो खेळात प्रावीण्य मिळवावं आणि स्वतःचा विकासाबरोबर शाळेचा नावलौकिक वाढवावा, देशाचा नावलौकिक वाढवण्यासाठी हातभार लावावा असंही त्या वार्षिक क्रीडा उत्सवाचा जो कार्यक्रम सूत्रसंचालन शिक्षिका सुभाषिनी नवज्योत आगे शिंदे आणि श्रीमती कातळे यांनी केलं. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपला. दिवसभर चालू असलेल्या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचा समारोपानंतर विजेत्या संघांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन त्याचं हे करण्यात आलं. येरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या वतीनं चालविण्यात येणाऱ्या कळंब येथील शिक्षणवर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं A+ दर्जा दिलेला आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी जे महाविद्यालयानं आपलं कामकाजात उन्नती केली आहे त्यामुळं हा दर्जा मिळणं शक्य झालं आहे. ह्या दर्जा मिळवण्यासाठी
विद्यापीठातर्फे एक समिती येते आणि मग त्या समितीकडे जी प्रश्नावली असते त्या प्रश्नावलीच्या सर्व निकषाला महाविद्यालयाचं कामकाज उतरलं की तिला त्या महाविद्यालयाला हा दर्जा दिला जातो. हे निकष विद्यापीठाच्या प्रश्नावलीचे निकष पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत बागवान, प्राचार्य कमलाकर जाधव आणि त्यांच्या टीमनं जे काही परिश्रम घेतले त्यामुळं हे शक्य झाले. सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य, कॉलेजचे प्राध्यापक आणि संस्थेचे संचालक असलेले प्राध्यापक संजय कांबळे, कॉलेजचे OS हनुमंत जाधव आणि त्यांच्या सहकार्याने सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी परिश्रम घेतले होते. आणि संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, सचिव माजी प्राचार्य डॉक्टर अशोक मोहेकर यांचाही सतत यासाठी मार्गदर्शन लाभलं. त्यामुळं शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाला विद्यापीठाकडून A+ हा दर्जा मिळवता आलेला आहे. याबद्दल आपल्या चॅनलतर्फे प्राचार्य हेमंत बागवान, OS हनुमंत जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.